फिदा फॉर्म मेकअप आणि याच्यात ज्या इझिली ॲक्सेसेबल तात्पुरते इथं जीन्स लावलेल्या आहेत सगळ्या मी. हे पण आता हे जे कपाट आहे हे असं आहे काय, मग इथे हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत. आज मॅट्रेसेस एक येते. बाबांची मॅट्रेस मी मागवलेली आहे. आरवची पण मॅट्रेसेस आम्हाला कस्टमाइज करून घ्यावी लागले कारण मध्येच पोल असल्यामुळे, तर दोघांची मॅट्रेस अजून यायला वेळ आहे. माझी तरी आज येते कारण माझी तयारच होती, जी की स्टँडर्ड साईज असते त्याच्यामुळे ती लगेच मिळाली आणि ती आज येते. स्लीपवेलची मी घेतलेली आहे, जी म्हणजे बॅक पेनला वगैरे सुटेबल राहील अशी. थोड्याच वेळात येते त्यामुळे ते एक टेन्शन येईल, उड्या मारते की मॅट्रेस आली म्हणून. तर मग इथे मी हंतरून टाकलं होतं, जे हंतरून जे आहे ते सगळं गोळा करून ठेवते. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला साडी कशा, माझं साड्यांचं कलेक्शनमध्ये साड्या त्या कशा मी मॅनेज केल्यात, ब्लाऊज वगैरे कसे ठेवलेले आहेत, हे सगळं मी दाखवणार आहे थोड्या वेळानं. पहिले ते मॅट्रेस होती म्हणून वाट बघत थांबलेले. गडिंग्लजमधूनच तयार मॅट्रेस होती आणि ते काका, त्यांना वाटलं घरात कोणतरी असेल उचलून देणार म्हणून ते आले एकटेच गडबडीनं. मी एकीकडे आणि ते काका एकीकडे. फायनली चढवून घेतलं मला फिदा फॉर्म स्लीपवेल मॅट्रेस आणि हे दोन त्याचे कुशन पिलोज. मी बेडशीट वगैरे काही आणली नाही, आता संध्याकाळी जाऊन बघून घेऊन येते एक बेडशीट. फायनली मॅट्रेसेस आली, त्याच्यानंतर पिलोज आले, यावरती बेडशीट अजून घ्यायचं आहे. बेड बॅग मॅट्रेस आल्यानंतर बेड बॅग जे आहे ते पूर्ण बनवता येते, त्याच्यामुळे ते थांबलेलं आहे आणि ते पण आता होईल. आणि आता असं झालं ना मला की कुठली कामं कधी आवरू. नवीन जे कोणी आहेत त्यांना माहीत नसेल की मी स्वयंपाकासाठी किंवा घरातल्या सगळ्या कामांसाठी का हाऊस हेल्प ठेवलेली आहे. माझं साड्यांचा बिझनेस आहे, त्यावरती आत्ता मी गेले महिन्याभर मला लक्ष देता आलं नाही, काही शूट करता आले नाहीत. इथे तुम्ही बघा, इथे पूर्ण बॉक्स आहे आणि मी लाईव्ह वगैरे घेत नाही कारण तितकासा वेळ मिळत नाही. त्यासोबतच आरवचा स्टडी घ्यायचा असतो. अजून एक गोष्ट आहे ते म्हणजे यूट्यूब आणि त्यांचे प्रमोशन्स, तर ते पण असतं. त्यांनी ते शूट जेवढे दिसतात तेवढे सोपे नसतात की अर्ध्या मिनटाचं असेल किंवा हे, त्याचे खूप सारे रिटेक होतात, त्यानंतर त्यांचे अप्रुव्हल असतात, ह्या सगळ्या गोष्टी असतात. आणि माझ्या सोयीसाठी मी हे ठेवलेलं आहे. सगळंच आपण करू म्हणून होत नाही. आणि जर कुणाला असं वाटतं सर मला स्वयंपाक येत नाही, तर त्याने मी खूप जुने व्हिडिओज बघावे, जे माझं आधी कुकिंग चॅनल होतं. उत्तम स्वयंपाक मला येतो. नॉनव्हेज बनवता येतं, सगळ्या प्रकारचे थालीपीठं येतात, पराठे येतात, पुलाव येतात, ठेचासुद्धा मस्त करते, अगदी कोल्हापुरी ठेचा, खरडा म्हणतो ना आम्ही तो वाला, भाकरी येतात, चपाती येतात, सगळा स्वयंपाक उत्तम जमतो मला. फक्त मला तेवढा वेळ देता येत नाही त्याच्यामध्ये. आणि स्वयंपाकाची वेळ आपली ठरलेली असते सकाळ आणि संध्याकाळची. आणि मी जर मला एखादं काम आलं, माझा कुठल्याही साड्यांचा असू देत किंवा कस्टमरचा असू देत किंवा अजून माझ्या शूटिंगचा असू देत, प्रमोशनचं असू देत, तर ते त्या वेळेत मला द्यावं लागतं. त्याला आपण आपली कारणं सांगून जमत नाही, कारण ते लोक आपल्याला पैसे मोजतात, आपल्या कामाचे पैसे देतात, त्यांना त्या वेळेत द्यावं लागतं. तेवढ्यासाठी केलेलं आहे. आणि फालतूमध्ये कमेंट्स जे कोणी टाकत आहेत की अरे स्वयंपाकच येत नाही, ज्यांना कुणाला असं वाटतं ना मला स्वयंपाक येत नाही, तर त्यांना आग्रहाचं निमंत्रण. जे कुठलं तुम्ही भारतीय पद्धतीचं, आपलं महाराष्ट्रीय पद्धतीचं जेवण सांगाल ते तुम्हाला करून वाढेन मी. आम्ही जेवणासाठी कुणाला नाही म्हणत नाही. कोणीही आलं तरी भरपेट आमच्या घरून खाऊन पिऊन जावं त्यांनी, अशा मताची मी. इव्हन माझ्यासोबत कुणीही बाहेर जरी असेल, कुठली मैत्रीण असेल किंवा कुणीही असेल, तर सगळ्यात अगोदर बिल पे करायला मी पुढे असते, कारण मला खाऊ घालायला खूप आवडतं. आणि स्वतःच्या हाताने तर जेवण करून मग अजून जास्त आवडतं. आणि सचिनना, माझ्या मिस्टरांना माझ्या हातचं जेवण फार आवडतं, जे की मला क्वचित बनवायला वेळ मिळतो. आणि जेव्हा मी बनवते तेव्हा त्यांना ते खूप आवडतं. स्पेशली चिकन बिर्याणी, त्याच्यानंतर आपलं मिसळ आणि अजून 2-3 पदार्थ आहेत, त्यांना खूप आवडतं. ते आले की मग बनवून नक्कीच दाखवेल. सो मला सगळा स्वयंपाक जमतो. ओके, आता मी हे थोडंसं आवरते. अजून एक ड्रेसिंग टेबल मी काल दाखवलं, तर खूप जणींना असं वाटलं की ड्रेसिंग टेबल अजून छान युटिलाइज होऊ शकलं असतं, अजून छान डिझाईन होऊ शकलं असतं. पण हा जो स्पेस आहे ना, जेव्हा आपण तयार होतो इथे, त्यानंतर असं नको होतं मला की काच पुढे आहे आणि पाठीमागे सगळं सामान
काढा हे करा आणि ती छोटीशी जागा असते आणि त्याच्यामध्ये ठेवलं की 17 वेळा ते पडत राहतं. कारण ऑलरेडी माझा असा ड्रेसिंग टेबल खूप आधी होता आणि ती खूप मला इरिटेटिंग व्हायचं. दुसरी गोष्ट अशी होती की जो आरसा आहे तो भिंतीलाच राहावा आणि ही जी स्पेस आहे, आता इथे एवढी स्पेस आहे ना, तर इथे मी अशी उभे राहून प्रॉपर मला तयार होता येईल. हा जो टेबल आहे इथे युटिलाइज करता येईल, काही असू देत, आणि एकदम कॉम्पॅक्ट हवा होतं. आता जे तुम्ही म्हणता की माझं जे काही ज्वेलरीचं सामान किंवा हे, तर मी हे जे कपाटे लावले तर त्यांचं नंतर मी निवांत तुम्हाला हे सांगणार होते, कारण मला अजून प्रॉपर सेट करायचं, पण तात्पुरतं मी दाखवते. आता इथे जे बघताय ना, हे मला अजून ऑर्गनायझर मागवायचे, पण मेन जी ज्वेलरीसाठी आणि बाकी गोष्टींसाठी मी ठेवलेलं आहे, हे सगळे जे आहेत ते हे 2 बॉक्सेस किंवा हे जे कपाट आहे मी स्पेशली त्या गोष्टींसाठी करून घेतलेलं आहे, ज्याच्यामध्ये इथे सगळे बॉक्सेस आहेत जे मला इझिली ॲक्सेस करता येतात. आणि त्यासोबतच ह्या सगळ्या गोष्टी मेकअप आणि याच्यात ज्या इझिली ॲक्सेसेबल आहेत. जर मी ते कप्पे असे करून ठेवून घेतले असेल तर मला खूप इरिटेटिंग होणार होतं. ते माझ्या सोयीसाठी मी ह्या अशा गोष्टी बनवून घेतल्यात. इथे अजून मला काही ऑर्गनायझर्स मागवायचे, मी तात्पुरतं असं ठेवलेलं आहे. इथे पण ह्या तात्पुरत्या गोष्टी अशा ठेवलेल्या आहेत. इथे पण हे बाकीचं, पण जे ज्वेलरी आणि बाकी मेकअपसाठीचं जे आहे हे बघा, इथे सगळं आहे पूर्ण. हे पण अजून इथं ऑर्गनायझर्स मागवायचे आहेत म्हणून मी दाखवलं नाही ते. आणि हे काय नॉर्मल ठेवेल, पण याच्यासाठी मला ऑर्गनायझर्स घ्यायचे. तर हे असं आहे. तात्पुरते इथं जीन्स लावलेले आहेत सगळ्या मी. हे पण अजून आहे, खूप काम आहे. प्रॉपर टूर मी द्यायची म्हणून थांबले, पण खूप जणींना असं वाटलं की अरे मला जागा नाही आहे ते ठेवायला, तर तसं नाही, मी बनवून घेतलेलं आहे तसं. आणि कसं असतं, प्रत्येकाची आवड वेगळी असते. आता मला काही जणींनी सांगितलं की तू ह्यांचं चॅनल बघ, त्यांचं चॅनल बघ, त्यांच्यामध्ये तर आयडियाज येतील, पण कसं असतं आपल्या घरात आपल्याला कसं छान ॲक्सेस राहील सगळ्या गोष्टींचा, आणि मला कसं हवं होतं त्याप्रमाणेच गोष्टी मी करून घेतल्यात. आपण जेव्हा एखाद्यांचे व्हिडिओज बघतो तेव्हा आपल्याला निश्चितच आयडिया येतात सगळ्या की त्यांनी कसं बनवलं, छोट्या मोठ्या समजतात, पण डिट्टो टू डिट्टो तसं कॉपी करणं मला नव्हतं करायचं. काही जणींचे बघितले होते मी ऑर्गनायझिंगचे व्हिडिओ की कसं कसं केलेलं आहे, त्यामुळे काही आयडिया आल्यात, पण सेम तसंच नको की त्यांनी जसं बनवलं तसंच नको. मग त्यांच्यात आणि आपल्यात म्हणजे त्या ह्याच्यामध्ये फरक आहे, थोडंसं काहीतरी वेगळं असं. तर त्याच्यासाठी आणि एक सेपरेट व्हिडिओ जो आहे तर ते मी सगळं पूर्ण झालं की दाखवीन काय काय कसं कसं आहे त्या वॉर्डरोबवरती. आता साड्यांचं जे कलेक्शन आहे, कलेक्शन्सवरती मी बघितलेलं आहे, पण साड्यांचे अरेंजमेंट कशी केले ते मी दाखवते. आणि आरवच्या बेडरूममध्ये मी हे बनवून घेण्याचं रिझन पण नंतर सांगते, जे मी ऑलरेडी सांगितलं आहे, पण खूप जणींना जर मिस झालं असेल तर तेही सांगेन. आता आरवचा उद्या हिंदीचा पेपर आहे, झालं ना हिंदीचा अभ्यास? हां होय ना? हां काय अंक पाड. आणि मस्त छान पाऊस सुरू झालाय. आणि कालच्या कमेंट सेक्शनमध्ये म्हणजे कालच्या व्लॉगच्या कमेंट खूप जणांनी सांगितलं की असं असं धनश्री. रिझन एकच आहे, म्हणजे सवय नाही आहे. आता कोवडला पण मोठं घर आहे आणि कोण ना कोणतरी येत राहतं, मम्मीची मैत्रीण येत राहतं, मम्मी असते, मावशी वगैरे. आणि इथे आरव आणि मी, आता आरवचं काय चालतंय आपलं निवांत, शाळा आणि आणि माझं कसं चाललंय, काम करायचं, बाकी बघायचं, नंतर वरून खाण्याचं माणसं बघून सवय झाल्या ना, त्याच्यामुळे थोडंसं मला वाटलं मी ते शेअर केलं. असं बाकी असं काही नाही, काल मी काही गोष्टी शेअर केल्या ज्या मला थोड्याशा मजेशीर वाटलेल्या म्हणून. बाकी स्वामी आहेतच आणि मी कंटिन्युअसली तारक मंत्र किंवा हे चालूच राहतं माझं. आणि आता कसं पावसाचे दिवस आहेत त्याच्यामुळे कोणी घराबाहेर नसतं, वरती बसायचं चहा घे, ते काका कोणतरी येणार आहेत, ते आले काय म्हणते काय पकोडे नुसतं चटपटीत खायला पाहिजेत पोराला, बापरे. आता म्हणते मला मम्मी चीजवाली मॅगी कर. मी त्याला काय म्हटलं, फक्त रविवारीच आपल्या घरी काहीतरी असं चटपटीत किंवा जंक फूड टाईपमध्ये तुला खायला मिळेल, बाकी तसं मिळणार नाही. आता हे झालं चहा पिऊन की मी तुम्हाला जे ऑर्गनायझेशन मी त्या कपाटात केलेलं आहे किंवा ब्लाऊजसाठी मी कसं बनवून घेतलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते. गादी बनवले नाही, गादी आणली. आता त्याच्यावर बेडशीट टाकणार आणि झोपणार. कोवा टाका झोपत नव्हतंस मग गादीवरती? नाही, तिथे असं एकदम वेगळंच वाटायचं, काहीतरी असं एकदम जाड आहे ती गादी म्हणून. नाही, तिच्यामध्ये असं एकदम सकाळी उठल्यावर श्वास घ्यायलाच व्हायचा नाही. काय पण हो, तर मला तर तसं व्हायचं. ती गादी पण चांगलीच आहे, फ्लो मॅट्रेसची होती ती. ही चांगली आहे, आपण आणली आहे म्हणून.
ती पण मीच घेतलेली आहे फ्लो मॅट्रेसची. आपले नसतं आता तो मग एक काम करायचं, तुझी गादी आली ना त्या गादीवरती मी झोपणार, तू आणि पप्पा इकडे झोपायचं, मी त्या गादीवर झोपतो. चालतंय ना? बघ विचार करा र. ठीक आहे चल डन. आता आपण व्हिडिओमध्ये पण बोललोय त्यामुळे प्रूफ आहे माझ्याकडे. बघ तर नुसतं आता छान वाटतंय, म्हणजे खूप छान लोक मला इथे मिळालेले आहेत आता इथं आल्यानंतर सुद्धा. मैत्रिणी पण झालेल्या आहेत, फक्त त्यांना भेटणं बाकी आहे. फोनवरती नुसतं मेसेजमध्ये बोलणं होतंय. पण जर आता सचिन बाबा आले की वेळात वेळ काढून थोडंसं मैत्रिणी इथे पण जमवते. काही तर ओळखीचे पण झालेत, भरपूर ओळखीचे झालेत. फक्त ओळख वाढवणं गरजेचं आहे आणि हळूहळू ते पण होईल. ओके, इकडच्या बाजूचे ज्यांची 2 मुलं आहेत, आरव त्याच्यासोबत खेळतोय, आहेत सगळे. थोडासा वेळ लागेल पण होईल. आता हे जे कपाट आहे हे असं आहे काय, मग इथे काय ना जी प्लास्टिकचे बॉक्स होते मी ते मुंबईला मी ठेवलेले, तर ते रिकामे करून ठेवलेत मी. आणि इथून इथपर्यंत असं आहे. आता हा जो पूर्ण सेक्शन आहे ते इकडचा पण दाखवतेच मी. हा ओपन केला आहे. तर इथे जे सगळ्या साड्या ठेवल्या त्या सिल्कच्या सगळ्या साड्यात. आणि जेव्हा एक 1-1.5 महिन्यामध्ये साड्या अशा पलटी करते म्हणजे तिथून धूळ बसू नये, मी काही कवर पण मागवलं, म्हणजे जे लॉंग कवर असतात हँगर कवर, पण ते बघू आता कधी येतात. त्यानंतर मॉइश्चर ॲब्झॉर्बर पण मी ठेवलेलं आहे इथं ह्युमिकेअरचं, आणि ज्याच्यामुळे मॉइश्चर पकडणार नाही, कारण किती सुटसुटीत साड्या ठेवल्या तरी मॉइश्चर पकडतं. आणि इथे काही स्टोनच्या ज्या साड्या असतात आपल्या वर्क केलेल्या, तर त्या मी असंच ठेवलेल्या ह्याच्यामध्येच, जेणेकरून त्या इथं ठेवल्यानंतर ते स्टोन घासतात आणि मग परत साडी खराब होते, दुसऱ्या साड्या खराब होतात, म्हणून ते ह्याच्यातच ठेवलं. त्यानंतर एक साडी मी अशीच ठेवलेली आहे, कारण ही थोडी ड्राय क्लिनिंगला द्यायची. आता हे जे ड्रॉवर आहेत हे रिकामेच आहेत. ह्याच्यामध्ये मी काय ठेवायचं ठरवलं की साडीसाठी जे एसेन्शियल असतात आपले, तर ते ह्याच्यात ठेवा म्हणून. आता त्याला काही एवढी जास्त नाही आहे, तर ह्या 2-3 गोष्टी आहेत. पिना आहेत, सेफ्टी पिन, त्याच्यानंतर मिरी पिन आहे. आणि ह्या ज्या आहेत ना पिन, तर डोक्यावरती आपण जेव्हा पदर घेतो ना तेव्हा सारखा पडत असतो, तर ह्याच्यासाठीच्या आहेत. आणि ह्या खूप छान आहेत, केसांच्या म्हणजे क्लिप बसल्यासारखं बसतात. आणि इथे पण सेम इथे सचिनने दिलेले काही ग्रीटिंग्स आहेत मला अगोदरचे, ते आणि फोटोज आहेत आमचे, त्याने ठेवलेले तसेच. आता हा जो सेक्शन आहे ना हा मी खास करून घेतला ब्लाऊजसाठी खास, कारण माझे ब्लाऊज जे होते ते प्लास्टिक बॅग ह्याच्यामध्ये होते. तुम्ही जर बघितलं असेल 2-3 मी प्लास्टिकचे डबे केलेले त्याच्यामध्ये होतं. हे बघा, इथं मी काही काच किंवा काही करून घेतलं नाही, हवा मोकळी राहू देत आणि सिम्पल राहू देत असं केलं. इथे सगळे ब्लाऊज जे ते असे ठेवलेले, जेणेकरून जी कुठली साडी असेल तो ब्लाऊज मला असा घेता येईल. तर हे असे ठेवलेले आहेत ब्लाऊज. इथून जागा मोकळीच ठेवली आहे पूर्ण, जास्त असं हे करून नको. हा एक सेक्शन, त्याच्यानंतर हा एक सेक्शन, जो कोणता ब्लाऊज हवा आहे तो ब्लाऊज मी व्यवस्थित घेऊ शकते. त्याच्यानंतर हा तिसरा, ह्याच्यामध्ये जास्त करून वर्क केलेले ब्लाऊज आहेत आणि काही ब्लाऊज जे जास्त वर्कचे ते मी प्लास्टिक पिशवीमध्ये किंवा प्लास्टिक रॅप करून ठेवलेत. त्यामुळे आता मला समजू शकते की मला कोणता ब्लाऊज हवा आहे. आता हा पूर्ण सेक्शन झाला असा, ठीक आहे. त्याच्यानंतर इथे दुसरं, आता इथं काय झालं, इथं बीम आलं आहे, तर इथं लॅमिनेशन आणि प्लायवूड हे करून घेतलं आहे प्रॉपर. त्यामुळे इथे हँगर अशी व्यवस्थित येऊ शकत नाहीत. त्यामुळे एका साईडला हे हँगर आणि याच्यावरती साड्या ठेवल्यात, परकर ठेवलं एका साईडला. आणि ह्या साड्या अजून म्हणजे त्याचे ब्लाऊज वगैरे कट केले नाहीत. किंवा हे एक मला ना माझ्या मॅन्युफॅक्चरर जे आहे त्यांच्याकडून गिफ्ट्स मिळाले होते, साडी आणि त्याच्यानंतर ड्रेस मटेरियल आणि त्यासोबतच एक दुपट्टासुद्धा, म्हणजे दिवाळीला त्यांनी पाठवलेलं मला. इथे पण स्टोनची साडी आहे, सचिननी गिफ्ट केलेली साडी आहे मला. आणि इथे ह्या बाकीच्या साड्यासुद्धा अशा ठेवलेल्या आहेत. मी इथे ही वर्क केलेली, जी आत्ताच एकटीनं सेम अशी वर्क करायला दिली आहे माझ्याकडे साडी, तिची पण झाल्यानंतर देईन. ही वर्क केलेली साडी, बाकी ह्या साड्या अशा ठेवलेल्या आहेत इथं. तर ह्या पण इथं राहिलेल्या आहेत व्यवस्थित. तर असं करून मी घेतलं आहे कपाट पूर्ण. आता 1-2 रिझन आहेत. इथे कपाट, हे आरवची रूम आहे, तर इथे जे कपाट आहे ना, तर हे पुढे जाऊन आरवला यूज होऊ शकतं, कारण माझ्या साड्या माझ्या कपाटामध्ये तिकडे आरामात राहू शकतात, खूप स्पेस आहे. आता त्यावेळी जेव्हा आता तो मोठा होते तर मग हळूहळू त्याचे कपडे देखील वाढणार. आता सध्या आम्ही काय करतो, उंची त्याची वाढते, त्याच्यामुळे त्यानुसार लिमिटेड कपडे घेतो आम्ही त्याला, जेवढं तेवढं, कारण जरा उंची वाढली की कमी पडत आहेत कपडे, मग घेऊन काय फायदा नाही. त्यामुळे जेवढे होतील त्याला जमतील, जेवढे बाहेर जाताना, घरी असताना किंवा खेळायला जाताना किंवा बाहेर कुठे फिरायला जाताना, तर तसे मोजकेच कपडे आम्ही घेतले आणि ते
ह्या त्याच्या कपाटामध्ये मावत आहेत पूर्ण, वरूनपासून खाली पण हे त्याचं पूर्ण कपाट केलं. आणि हे जे कपाट आहे तो अजून थोडा मोठा होईल, कॉलेजला जेव्हा जाईल तेव्हा त्याचे कपडे अजून वाढणार, त्याच्या वस्तू वाढणार, तर तेव्हा त्याला बेटर पडणार. आणि हे जर सेक्शन म्हटलं तर ह्या सेक्शनचा सुद्धा युटिलाइज त्याच्यासाठी आरामात होऊ शकतो. त्याचे जिमवेअर असू देत किंवा अजून काही गोष्टी असू देत त्या प्रॉपर सेग्रिगेट करून ठेवण्यासाठी. म्हणून म्हटलं आत्ताच करून घ्या, कारण मला सुद्धा वापरून आत्ता माझ्या साड्या सुटसुटीत राहतील, नंतर बघूया ते जेव्हा तिकडे मी परत शिफ्ट करेन साड्या माझ्या रूममध्ये तेव्हा, कारण तेव्हा तिथले काही कपडे कमी होतील अजून त्याच्यामुळे. तर असं हे ठेवलेलं आहे. आणि ह्या गोष्टी मला खरं तर हव्या होत्या ज्या मी करून घेतल्यात, कारण ब्लाऊजसाठी हे खूप उपयोगाचं ठरतं. सगळे ब्लाऊज अगदी हाताशी सापडतात. अर्जंटच्या वेळी माझं कसं व्हायचं, नेहमी मुंबईला एखादी साडी मी सिलेक्ट केली, ब्लाऊज शोधायसाठी ते 3 बॉक्स काढावे लागायचे, ते 3 बॉक्समधून शोधावा लागायचा ब्लाऊज, आणि एकामेकावर ठेवल्यामुळे कधी कधी असं तो एक वेगळा वास असतो ना फॅब्रिकचा, तर तसा व्हायचा. किंवा मग स्टोनचे ब्लाऊज असेल ते घासले जायचे आणि सापडायचे आणि परत पसारा व्हायचा. तर त्यासाठी मी आधीच ठरवलं होतं की हे असं इथे राहील म्हणून. तर मग हे आता असं झालेलं आहे. आज मी कानात काहीच घातलेलं नाही. मी सकाळपासून त्या मॉस्किटो नेट जे आहेत ना त्याची वाट बघत बसलेले. त्यांना परत आज वेळ झाला आहे. आत्ता संध्याकाळ करून येणार होते, मग परत म्हटलं नको उद्याच तुम्ही या. म्हटलं आता उद्या तरी बघू लागते काय. जे आता बेड आहे तर ते बेडवरचे जे प्लास्टिक आहे ते काढते, आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती बेडशीट अजून मी घेतलेले नाहीत, कारण मी जसं म्हटलं की जे कर्टन आहेत तर त्यांनी काय ॲक्सेसरीज पहिले पाठवणार आहेत ज्या आपल्या बेडरूमच्या असतात, तर त्यातल्या मला आवडल्या तरच, नाही तर मग नंतर घेईन. तोपर्यंत गावाकडे एक्स्ट्रा बेडशीट आहेत, पिलो कवर आहे, तर ते मम्मीला पाठवायला सांगितलं. ते तोपर्यंत वापरते म्हटलं. 1-8 दिवसाचा प्रश्न आहे फक्त, नंतर बघू. निवांत होऊ देत म्हटलं सगळं, गडबड नको, कारण एकदा वस्तू घेतल्यानं गडबडीत आपण वस्तू घेतो आणि नंतर वाटतं अरे याच्यापेक्षा बेटर मिळालं असतं. त्यामुळे पहिल्यात थोडा वेळ थांबून आपण जर बघितलं ना, म्हणजे माझ्या अनुभवानुसार, तर हळूहळू गोष्टी मिळतात व्यवस्थित. तर त्याच्यासाठी सो आता हे क्लोज करते. आता माझे जेवण करणाऱ्या ताई आलेत, त्याच्यामुळे त्यांना सांगून आले की काय काय करायचं आहे. आता हा जो व्हिडिओ आहे तो एडिट करते, प्लस साड्यांचा व्हिडिओ जो आहे तर तोही करायचा आहे मला. ज्या माहेश्वरी साड्या तर त्याही बघूया आता करूयात. मॅट्रेस आधीच ओपन करून ठेवली होती, पिलो कवरसुद्धा काढले. आता ही मॅट्रेस जी आहे ती प्लास्टिक जे आहे वरचं तर ते काढणार आहे. वास थोडासा येत होता मॅट्रेसमधून, मे बी नवीन असल्यामुळे येत असेल. मी विचार केला की आज तसंच ते ओपन ठेवायचं, ज्याच्यामुळे त्याचा वास पण जाईल आणि व्यवस्थित राहील. तर फायनली मॅट्रेस आल्याशिवाय बेड बॅग करता येत नाही असं म्हणून सांगितलं त्यांनी. मग त्यांच्याकडची मॅट्रेस घ्यायची होती किंवा मग स्वतः आणायची होती. तर जिथे मी कर्टन्स करायला दिले तिथे मॅट्रेसचं कोटेशन मला खूप जास्त वाटलं, त्याच्यामुळे मी विचार केला की आपण डायरेक्टली विकत घेऊ, कारण ही स्टँडर्ड साईज होती बेडची, त्यामुळे ती सहज मिळू शकत होती, कस्टमाइज करायची गरज नव्हती. फक्त बाबांच्या रूममधली आणि आरवच्या रूममधली मॅट्रेसेस जे आहे ते कस्टमाइज करायची गरज भासली, त्यामुळे ती थोडीशी लेट येणार आहे. त्यामुळे आता दोघांचे मॅट्रेस कधी येतात बघू. एक मॅट्रेस जे आरवची आहे तर ती दिलेली आहे जे कर्टन्स कस्टमाइज करतात त्यांच्याकडेच, कारण आरवच्या रूममध्ये त्याच्या बेडच्या इथे बीम आलेला आहे, त्यामुळे त्या पद्धतीने ती कस्टमाइज करावी लागणार आहे. आणि बाबांचीही फ्लो मॅट्रेसकडे मी दिलेले आहे. बॅकपेनसाठी अशी खास मॅट्रेस आहे, बघू म्हटलं कसा फील येतोय पाठ टेकून थोडीशी. तर हा ब्लॉग असा होता. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आवडला असेल तर, आणि त्यासोबतच मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटते. तोपर्यंत बाय बाय.